पश्चिम बंगाल में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों के विरोध में गोंदिया शहर के नेहरू चौक से लेकर प्रशासकीय इमारत तक बजरंग दल द्वारा एक विरोध मार्च निकाला गया। इस दौरान संगठन ने राष्ट्रपति के नाम एक ज्ञापन तहसीलदार के माध्यम से भेजा, जिसमें पश्चिम बंगाल में राष्ट्रपति शासन लागू करने और वहां के हिंदू समुदाय को सुरक्षा प्रदान करने की मांग की गई। बजरंग दल के कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि पश्चिम बंगाल में हिंदू समाज पर लगातार हमले, आगजनी और धार्मिक द्वेष की घटनाएं बढ़ रही हैं, जिससे राज्य की कानून व्यवस्था गंभीर रूप से प्रभावित हुई है। उन्होंने यह भी कहा कि वक्फ कानून के विरोध में हो रहे आंदोलनों ने हिंसक रूप ले लिया है, जिससे हिंदू समुदाय के मानवाधिकारों का उल्लंघन हो रहा है। इस विरोध प्रदर्शन में विश्व हिंदू परिषद के सदस्य रमण सिंह ने कहा कि पश्चिम बंगाल में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों को रोकने के लिए केंद्र सरकार को तत्काल हस्तक्षेप करना चाहिए और वहां राष्ट्रपति शासन लागू करना चाहिए। आज जो आंदोलन आम्ही उभारत आहोत, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून हा आंदोलन आहे। संपूर्ण भारतातील जेवढे जिल्हे स्थान आहेत तिथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन आम्ही हाती घेतलं आहे। आंदोलन हाती घेण्याचं कारण म्हणजे आपल्या संसदेतून वक्फ बोर्डसाठी एक कायदा पारित झालेला होता। त्या कायद्याच्या विरोधात ज्याला विरोधात जायचं आहे त्यांनी लोकतांत्रिक रीतीने विरोधात जायला पाहिजे, पण लोकतांत्रिक रीतीने विरोधात न जाता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामधले अनेक हिंदूच्या घरांची जाळपोळ झाली, अनेक हिंदू घरांच्या आई बहिण्यावर वाईट नजरेने बघितलं गेलं, अनेक हिंदूंचे घर लूटपाट केले गेले आणि त्यातून आता तिथला वातावरण असं आहे तिथे 200 ते 300 घरातील हिंदू आपलं घर सोडून बाहेर चालले आहेत। आता त्या हिंदूच्या सुरक्षेचा विषय कोण सांभाळणार? तिथली जे राज्य सरकार आहे तिथला हा लॉ अँड ऑर्डरचा विषय त्यांचा आहे, पण ती आपली जबाबदारी पूर्णपणे बरोबर रीतीने पार पाडत नाही, म्हणून तिथला हिंदू असुरक्षिततेच्या भावनेतून समोर आपलं घर सोडून बाहेर चाललाय। म्हणून त्या हिंदूच्या सुरक्षेसाठी आम्ही संपूर्ण भारतातील हिंदू त्यांच्या सोबत आहोत आणि आजच्या आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदयाला पाठवत आहोत की तिथल्या ममता बॅनर्जीच्या सरकारला त्वरित आपण ते रद्द करावा आणि तिथला राष्ट्रपती शासन लावण्यात यावा आणि तिथल्या हिंदूची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रपती शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे।